आई माऊली विरुद्ध रंग आर्ट्स अशी सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला प्रथमेश कॅप्टन आहेत आणि एका बाजूला कॅप्टन म्हणून संकेत. हे दोन आयोजन समिती परिवारातील घटक आपल्याला पाहायला मिळतात. एकमेकांचे विपक्ष आहे. क्रिकेट असंच आहे, एकमेकांचे सख्खे भाऊ देखील एकमेकांच्या विरोधामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी तयारी असते. असं हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चला यानंतर विनिंग टीम जेके बॉईज आपण थांबायचे, लगेच मॅच असणार आहे जेके बॉईज. चला प्रथमेश आपल्या संघाला लवकरात लवकर तयार करायचंय. चला बॅटर बॅटर पाठवायचे. ओके चला थोडं घाई करा प्लीज, वेळ होतोय. दोन्ही संघ प्लीज थोडस स्पीडअप करायचे. चला जाऊयात मैदानाकडे मॅचच्या दिशेने. सामना क्रमांक दुसरा, दिवस क्रमांक दुसरा. आज एक भव्य दिव्य आयोजन आपल्याला विले पार्ले नगरीमध्ये पाहायला मिळते. अंडरआर्मचं विश्व, अंडरआर्मची क्रीडा स्पर्धा, दिवस रात्र खेळवलं जाणारं अंडरआर्मचं हे पर्व आज आपल्याला पाहायला मिळते विले पार्ले नगरीमध्ये. सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एका बाजूला आता टीम सज्ज होते. टीम आहे प्रथमेश यांचा संघ आई माऊली आणि एका बाजूला संकेत यांचा संघ रंग आर्ट्स. एक महत्वाची मॅच आपल्या भेटीसाठी येताना पाहायला मिळते. सलामीची जोडी दाखल झाली रोहन आणि 9 सेकंड. मयूर ही जोडी दाखल होते, तर गोलंदाज स्वतः गोलंदाज आहेत बॉलिंग टीम नाव काय व्हायचंय, बॉलिंग टीम बॉलर नाव काय व्हायचंय, बॉलिंग टीम बॉलर नेम
सभ्यत मॅच कडे षटक क्रमांक पहिला सुरुवात होती. गोलंदाजी सज्ज होतोय गोलंदाज. पहिलाच बॉल बॅकफुटला टॅप केला तिकडे. पहिल्याच बॉल वरती बॉल उसळी घेताना पाहायला मिळतोय. प्रथमेश आणि संकेत या जोडी. प्रथमेश यांचा संघ आणि एका बाजूला संकेत यांचा संघ. 4 ओव्हरची मॅच, 24 बॉलचा खेळ, 3 गोलंदाज अनिवार्य. समोरच्या दिशेने खेळले जबरदस्त. तिकडे फिल्डिंग एफर्ट करण्याचा प्रयत्न झाला पण बॉल मात्र निघून जातोय. हे ते बाउंड्री. 4. यानंतर लगेच विनिंग टीम मॅच असेल. पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग केलाय. कव्हर्सला खेळले प्लेयर आहेत तिकडे. सिंगल रन मिळेल. रोहन आणि मयूर ही सलामीची जोडी आपण पाहतोय. पुन्हा एकदा सेपवून खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. गोलंदाजाचे बॉल हातामध्ये डॉट बॉल येतोय. फटका फसलाय. स्टेप आउट झाले. बॅटर पासून थोडा दूर टप्पा ठेवला आणि बॅटर माघारी. पहिला विकेट मयूर. नेक्स्ट बॅटर अर्जुन. 5 बॉल 6 रन झालेत. 1 to go शेवटचा बॉल. कालच्या दिवसाला क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली. काल आपण अनेक सामने पाहिले. कालच्या दिवसात अनेक जबरदस्त सामने आपल्याला पाहता आले. 1 बॉल 1 ची कालची मॅच आपल्याला पाहायला मिळाली. 1 बॉल 4 ची मॅच आपल्याला पाहायला मिळाली. काल 3 चौकारांचा देखील इथे खेळाडू पाहता आला. ओमकार 3 विकेट घेणारा खेळाडू देखील पाहायला मिळाला. निलेश असे अनेक विक्रम कालच्या दिवसात पाहिले. आजच्या दिवसात पाहणार आहोत. उद्याच्या दिवसात पाहणार आहोत. 3 दिवस आयोजित केलेले आहे क्रीडा संग्राम आपल्याला विलेपार्ले नगरीमध्ये पाहायला मिळत आहे. शिवसेना परिवाराच्या माध्यमातून शाखा क्रमांक 84च्या माध्यमातून सन्माननीय सुमित तळवणकरजी यांच्या आयोजनाच्या खाली हे क्रीडा स्पर्धेचं क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलेत. सिंगल कंप्लीट होईल. 8 रन. प्रेक्षकांची देखील गर्दी हळूवारपणे मैदानाच्या दिशेने. यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने बॉल निघून जातोय. फरार होतोय. येते बाउंड्री. 4 4 4 चौकार. जबरदस्त संगीत पाहायला मिळते. शिवसेनेचं आधारित गीत, शिवसेनेचं प्रेरणा गीत. पुन्हा एकदा चौकार येतोय. पुन्हा एकदा चौकार. शिवसेना प्रचार गीत अवधूत गुप्ते यांनी बद्ध केलेलं आहे. प्रेरणा देण्याला प्रत्येक शिवसैनिकाला ऊर्जा देणारं गीत आपण ऐकतोय. जात गोत धर्म आमुचा शिवसेना शिवसेना. आणि आज आपण जात गोत आणि धर्म आमुचा क्रिकेट आणि क्रिकेट ही वाटचाल घेऊन पुढे चाललोय. यावेळेला पुन्हा एकदा जबरदस्त ड्राईव्ह केलाय. बॉलला पाठवलाय लॉंग ऑफच्या बाहेर. येतोय चौकार. 4. पुन्हा एकदा चौकार. रन जर आपण पाहिलं 21. प्रथमेश यांच्या नेतृत्वातील संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यावेळेस कालच आम्ही पाहिलं प्रथमेश यांनी संघाची टीम बांधणी केली, टीम मीटिंग केली आणि संघातील प्रत्येक खेळाडूंना एकत्र घेऊन आले आणि प्रथमेश आज मैदानामध्ये दाखल झालेत. एका बाजूला संकेत आहेत.
2 ओव्हर रन झालेत 22. षटक क्रमांक 3 गोलंदाज सज्ज होतोय. नेक्स्ट बॉलर, चला स्पीडअप. सनी सनी गोलंदाजीवरती, सॉरी संकेत. टी शर्ट वरती सनी लिहिलंय, जर्सी वरती 7 क्रमांक आहे. महेंद्रसिंग धोनीला फॉलो करतात. कॅप्टन देखील आहे स्वतः. महेंद्रसिंग धोनी देखील भारताचा एक यशस्वी कर्णधार. हो, अनोखी ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे अशा प्रकारची गोलंदाजी जर आपण पाहिलं ना तर आपल्या मुंबई उपनगरात मुंबई साईडला थोडंसं क्वचित पाहायला मिळते. पण ही गोलंदाजीची शैली आहे ना बदलापूर अंबरनाथ परिसरातून पाहायला मिळाली आणि आता अलीकडचे मुंबईचे खेळाडू देखील ही आत्मसात करू लागलेत. त्यातील हा गोलंदाज प्रथमेश. दरम्यानचा बॉल, इथे व्हाईट बॉल. पुन्हा एकदा मुंबईचं अंडरआर्मचं क्रिकेट आहे ना थोडंसं वेगळं आहे. म्हणजे प्रत्येक विभागामध्ये ना अंडरआर्म क्रिकेट थोडंसं बदलत गेलंय. साऊथ मुंबईचं क्रिकेट थोडं वेगळं आहे, उपनगरातलं क्रिकेट वेगळं आहे, मुंबई मध्यचं क्रिकेट वेगळं आहे. अनेक वेगवेगळं क्रिकेट आपल्याला मुंबईतलं पाहायला मिळतं. पण मुंबईकरांचा सर्वात लोकप्रिय आवडता खेळ म्हणून आपण पहिली पसंती अंडरआर्म क्रिकेटलाच देतो. प्रत्येकाने आपल्या आयुष्यामधील सुरुवात आहे ना अंडरआर्म क्रिकेटनेच केली आहे. सचिन तेंडुलकरने देखील जर आपण पाहिलं ना तर अंडरआर्म क्रिकेट स्वतःच्या लहानपणी खेळला असणार आणि तदनंतरच त्यांनी व्यावसायिक गटात टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट खेळून आपल्या भारतीय संघासाठी नेतृत्व केलं. दरम्यानचा बॉल, इथे जर आपण पाहिलं तर एक चांगला आखणीवरती टप्पा होता पाहायला मिळतोय. प्रथमेश म्हणजे पहिले काहीतरी अवांतर चेंडू पाहिलेत पण तदनंतरचे एक योग्य टप्प्यावरचे बॉल. या वेळेला पुन्हा एकदा व्हाईट बॉल, डाव्या यष्टी बाहेर. लॉ क्रमांक 22 ला अनुसरून गोलंदाज होतोय दंडित. एक्स्ट्रा देऊन चालणार नाहीये. बॉल पिचिंग करावे लागतील, डॉट बॉल काढावे लागतील. इनिंग पहिली आहे, मॅच दुसरी आहे, पण प्रत्येक बॉल प्रत्येक मॅच महत्वाची आहे. फुल टॉस बॉल, ड्राईव्ह केलाय कव्हर्सला, प्लेअर आहे, फेकी केलाय, रन कंप्लीट होतोय, सिंगल. यानंतर जर आपण पाहिलं मागील संघात सामन्याचा विजेता संघ आणि चालू सामना विजेता संघ मॅच आपल्याला पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल, लेग साइडला फ्लिक केलाय, पुन्हा एकदा सिंगल. रन झाले 26. 27. 3 बॉल आणि 27. चांगली धावसंख्या आतापर्यंतची पाहायला मिळते. यावेळेला पुन्हा गोलंदाज होतोय दिशाहीन, गोलंदाज होते भटकंती आणि केलाय पुन्हा एकदा पंचांनी हातवारे केले आणि गोलंदाजाला केले दंडित. व्हाईट बॉल. 3च बॉल झालेत, रन झालेत 29. सामना क्रमांक 2. यावेळेला पुन्हा एकदा गोलंदाज, पंचांनी केले 2 हात समांतर, धाव मिळाली अवांतर. व्हाईट बॉल. 30 रन झालेत. 3 बॉल 30. या वेळेला टॅप केलाय, समोर आहेत प्लेयर. या वेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळले, बॉल निघून जातोय, फरार होतोय, येते चौकार. 4. चौकार. 1 to go. शेवटचा बॉल. 34 रन झालेत. चांगली धावसंख्या वेगाने वाढताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलेत, प्लेयर आहेत पण मिसफिल्ड होते आणि बाउंड्री येते. 4 रन. 38. तीन षटकांचा खेळ समाप्ती झाला. धावसंख्या झाली 38. 3 ओव्हर नंतरची ही धावसंख्या जर आपण पाहिलं तर एक चांगल्या अंकावर जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक शेवटचे घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. क्रिकेटमध्ये सर्वाधिक जर आपण पाहिलं ना, क्रिकेटमध्ये बॅटर असतो, बॉलर असतो, फिल्डर असतो, पण सर्वात महत्वाचा घटक आहे ना फिल्डर आहे. कारण बॉलर प्रत्येक बॉलला रन थांबवू शकत नाही,
प्रत्येक बॉलला विकेट घेऊ शकत नाही, बॅटर प्रत्येक बॉलला रन जोडू शकत नाही, पण आलेला प्रत्येक बॉल थांबवण्याचं कार्य जर फिल्डरने केलं ना तर नक्कीच एक वेगळा बॉलरचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स वाढतो. त्यामुळे फिल्डर आहे ना बॅकबोन म्हटला जातो. दरम्यानचा बॉल वेट बॉल पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला. फिल्डर आहेत पायाच्या सहाय्याने बॉल थांबवलाय. हॅरन सर आपण पाहिलं तर पुन्हा पुढे जाईल. झाले ना 41 रन झालेत. यावेळेला पुन्हा एकदा कव्हर्सला गेलेत. बॉल हातामध्ये जाईल. रोहन रोहन अजूनपर्यंत पाहायला मिळतोय. सलामीचा बॅटर आहे. खेळपटलावरती टिकून आहे. मयूर आणि रोहन आले होते. मयूर माघारी गेले आणि तदनंतर मात्र नेक्स्ट बॅटर आणि रोहन हे दोघांनी मात्र सातत्य ठेवलं क्रीडांगणावर. दरम्यानचा बॉल इथे जज केलाय. वेट बॉल एक्स्ट्रा रन मिळेल. 43. थोडासा चेंज ऑफ दी पेस, गती परिवर्तन केला. बॅटरच्या जवळपास पिचिंग केला टप्पा आणि येतो डॉट बॉल. शेवटचे काही ते फसवा बॉल बॅटरला माघारी जावं लागेल. हॅलो, नेक्स्ट बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल राहिलेत काही, क्वचितच बॉल राहिलेत. शिवसेना शाखा क्रमांक 84 माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय सुमित तैवरकर साहेब यांच्या आयोजनाच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धेचं रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक मान्यवर या क्रीडा स्पर्धेनिमित्ताने इथे उपस्थित आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. व्यासपीठावर या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असता उपस्थित असलेल्या सन्माननीय स्मिता देवकर मॅडम आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं त्यांची देखील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामधील त्यांची वाटचाल आपल्याला पाहायला मिळते. उपमुख्यमंत्री जनकल्याण कक्ष को ऑर्डिनेटर म्हणून त्यांचं कार्य, शिव उद्योग महाराष्ट्र राज्य संघटक आणि त्याचबरोबर वैद्यकीय कक्ष महाराष्ट्र राज्य संघटक म्हणून त्यांचे कार्य आपल्याला पाहायला मिळते. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे मॅडम. रन जर आपण पाहिलं तर 45 रन झालेत. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. फुल टॉस जबरदस्त चांगला ड्राईव्ह केला होता मिडॉनला. प्लेयर आहेत तिकडे. बॉल थांबवलाय, हेच महत्वाचं आहे. बॉल थांबवणं गरजेचं आहे म्हणजे एक रन निश्चितच मिळाला, पण उर्वरित 3 रन थांबवलेत. फिल्डिंग केली आहे आणि ही फिल्डिंगच अतिशय महत्वाची आहे. षटक समाप्ती 4 ओव्हरचा खेळ झाले. रन झाले 46. 47 धावांचा पाठलाग करावा लागेल. थँक्यू डीजे. चला थोडं स्पीडअप करा, थोडं स्पीडअप करायचंय.
हॅलो, धन्यवाद, थँक्यू डीजे. मी कॅमेराला विनंती करेल आपण व्यासपीठाकडे वळवायचे. उपस्थित सन्माननीय स्मिता देवकर मॅडम यांना सन्मानित केलं जाईल. मी विनंती करेल सुमित भाऊ यांना हा सन्मान करायचे. आज वेळातील वेळ, बहुमूल्य अमूल्य वेळ आपण या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून दिलात, त्याबद्दल एक सन्मान केला जातोय. उपस्थित सन्माननीय कविता मॅडम, मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. सन्माननीय स्मिता देवकर मॅडम, उपमुख्यमंत्री जनकल्याण कक्ष कोऑर्डिनेटर म्हणून कार्य, शिव उद्योग महाराष्ट्र राज्य संघटक म्हणून कार्य, वैद्यकीय कक्ष महाराष्ट्र राज्य संघटक म्हणून कार्य, आपण उपस्थित आहात, मनपूर्वक स्वागत. मॅडम, या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून 2 शब्द निश्चितच आम्ही ऐकू. या असलेल्या खेळाडूंना प्रेरणा मिळेल, आमच्या आयोजकांना देखील आनंद होईल. मला असं वाटतं आमचं सुमित शाखा प्रमुख जो आहे आणि त्याच्या नेहमी इच्छा असते की यंगस्टर्स लोकांसाठी काहीतरी कार्यक्रम घेतले पाहिजे आणि त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी नेहमी सुमितची जी धडपड असते ते बघून तर मला खूप आनंद झाला. आणि असंच तुम्ही खेळत राहा. ऑल दी बेस्ट. जय महाराष्ट्र. चला, धन्यवाद. आणि जाऊयात मैदानाकडे. अर्थातच आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून अनेक मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. चला, मॅच चालू करायचंय. मॅच आपण चालूच करायचंय. नाही, मॅच आम्ही थांबवलीच नाहीये. मॅच आपण चालूच ठेवायचे. 20 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट झाली पाहिजे. 20 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट झाली पाहिजे. प्लीज रिक्वेस्ट आहे. सत्तेचाळीस धावांचा पाठलाग करायचंय आणि सलामीची जोडी दाखल झाली आहे. अंधार आणि बंटी ही जोडी, तर गोलंदाज रोहन पहिलं षटक दरम्यानचा पाहायला मिळते. पहिलाच बॉल जबरदस्त ड्राईव्ह केलाय. मिड ऑनला प्लेअर आहेत तिकडे, फेकी केलाय. सिंगल कंप्लीट. बॅकअप महत्वाचा आहे. क्रिकेट हेच आहे क्रिकेट. कुणा एकाच्या जीवावरती क्रिकेट कधीच पूर्ण होत नाही. कोणी येऊन जर म्हणत असेल की माझ्यामुळेच हा विजय मिळाला, माझ्यामुळेच या सगळ्या गोष्टी घडल्या, तर असं नाहीये. क्रिकेटमध्ये असलेले प्रत्येक खेळाडू, प्रत्येकाचं एफर्ट, छोटे छोटे योगदान, ते घेऊनच संघाचा विजय मिळवला जातो. सांघिक खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. इथे मात्र जर आपण पाहिलात तर फुलटॉस बॉल होता, टॉप एज, आणि सिंगल रन पुन्हा मिळेल. प्रतिषटक जर आपण पाहिलं तर एक 12ची सरासरी तरी गाठावी लागेल, तर ही धावसंख्या कंप्लीट होईल. 13 रन तरी आपल्याला प्रत्येक षटकाला गरजेचे आहेत. इथे मात्र फटका फसलाय, थोडासा दूर राहिला, जवळपास पिचिंग केला, बॅटर आउट. हॅलो, नेक्स्ट बॅटर राकेश येत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा स्टेप पडून खेळायचं होता. पायातील बॉल येते, डॉट बॉल. रोहन या संघाचा ऑलराऊंडर फॉर्मॅट मधील प्लेअर पाहायला मिळतोय, कारण पहिला बॅटर म्हणून देखील, सलामीचा बॅटर म्हणून आला. गोलंदाजी पहिली आपल्याला पाहायला मिळते. संघाची महत्वाची जबाबदारी त्याच्याकडे. बॉलिंग देखील चांगली आहे त्याची. ओव्हर समाप्ती, 1 ओव्हर रन झालेत, 4 रन. एका षटकाचा खेळ समाप्ती झालाय. चला, टीम मीटिंग नकोय, सर्वांनी जवळ यायचं नाहीये प्लीज. एका ओव्हर नंतर कोणीही टीम मीटिंग करणार नाहीये. 20 मिनिटांचा कालावधी आहे. कॅप्टन डिसिजन घेतील कोणाला बॉलिंग द्यायची, आणि टीम मीटिंग नको.
नेक्स्ट ओव्हर, ओव्हर नंबर 2. ऋषी हलकासा ड्राईव्ह केला तिकडे, कव्हर्सला प्लेअर आहेत, फिकी केलाय, सिंगल पुन्हा. या वेळेला जर आपण पाहिलं तर पॉइंट कव्हरला खेळलेत, सिंगल. एक एक धाव पुढे घेऊन चाललेत, म्हणजे एक एक रन जर आला तर हरकत नाही एक बॉलिंग अटॅकवर, पण बॅटिंग अटॅकवर जर आपण पाहिलं तर एक एक रन मॅच कव्हर करणार नाही. इथे मात्र पुन्हा एकदा कव्हर समोरच्या दिशेने केलेत. येस, डॉट बॉल. जसजसे एक एक बॉल पुढे जात आहेत, मॅच थोडीशी संघर्ष वाढतोय बॅटिंग टीमचा. फटका फसलाय, स्टेप आउटून खेळत होते आणि बॉक्स आउट. निकुंज नेक्स्ट बॅटर. ओहो, नाईस फील्ड. खूप डिफिकल्ट असतं ज्यावेळेस आपण गोलंदाजी करतो आणि स्वतःच आपण गोलंदाज म्हणून बॉल थांबवतो, स्वतःच्या फॉलो थ्रूवरती बॉल थांबवणं डिफिकल्ट असतं, कारण आपला बॉलिंग केल्यानंतर स्वतःचा बॅलन्स कव्हर करायचा असतो आणि त्यातल्या त्यात बॉल थांबवणं खरंच कौशल्य. ओव्हर समाप्ती आणि रन झालेत 7 रन. अवघे 3 रन दिलेत, 8 रन झाले, सॉरी 4 रन दिलेत. नेक्स्ट ओव्हर, ओव्हर नंबर 3. रोहन. मॅच बरीच कठीण आहे आता. 12 बॉल मध्ये एकंदरीत आता गरज आहे 39. 39 धावांचा अजूनही पाठलाग करायचंय. दरम्यानचा बॉल, वेट बॉल, एक्स्ट्रा रन येतोय. बारा बॉल अजूनही 38 धावांचा पाठलाग करायचंय. बॅकफुटला जाऊन लॉंग ऑफच्या दिशेने केले, तिकडे मात्र बॅटर आउट, रन आउट. हॅलो, थँक्यू. टीमचा कॅप्टन आपण पाहतोय संकेत. संकेत मगाशी जर्सी क्रमांक 7 होती आणि आता जर्सी क्रमांक 1 आहे. संघाचा कॅप्टन आहे संकेत. स्ट्राईकला येत आहेत संकेत. आता कॅप्टन इनिंग खेळावी लागणार आहे, जे काही आहे. आता जर रन नाहीये, अगदीच आपण जर पाहिलं तर आत्ताचं अंडरआर्म क्रिकेट खूप बदललंय, फास्ट झालंय. काही नियम झालेत अंडरआर्म क्रिकेटमध्ये, कारण ज्यावेळेस बॉलर ऍक्शन जोपर्यंत करत नाही, बॉल रिलीज करत नाही, तोपर्यंत आपल्या क्रीज मधून तुम्ही स्टेप आउट होऊ शकत नाही. असे अनेक नियम आता पुढे चाललेत. दरम्यानचा बॉल, इथे मात्र विकेट मिळेल. नेक्स्ट बॅटर लेफ्टी बॅटर आहेत, यंग टॅलेंटेड प्लेयर आहेत. चांगला बॅटिंग अंदाज पाहायला मिळतोय, पण रन किती बनवू शकतात, किती बनवतील, इथे यांना देखील माघारी जावं लागतंय. नेक्स्ट बॅटर आर्य. आर्य म्हणजे जवळपास आता मात्र ही मॅच आई माऊली हा संघच प्रतिस्पर्धी संघाच्या पुढे पाहायला मिळतोय. चला लगेच टॉस केला जाणार आहे. पुढच्या संघाने रेडी राहायचंय.
जेके बॉईज कॅप्टन रेडी राहायचे. जेके बॉईज हो हो बोल्ड आउट झालेत. विकेट आणखी एक. कॅप्टन संकेत माघारी येतील. हॅलो थँक्यू. शेवटचे 6 बॉल आणि विजयाकरता गरज आहे. 6 बॉल 36 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. पहिला बॉल टॅप सिंगल आलाय. 5 बॉल अजूनही 35 म्हणजे एकतर्फी मॅच होताना पाहायला मिळते. अल्पेश गोलंदाजी करतायत. दरम्यानचा बॉल एक्स्ट्रा. ह्या वेळेला जर आपण पाहिलं तर फेर डिलिव्हर डॉट बॉल. शेवटचे काही बॉल राहिले. 4 बॉल औपचारिकता शिल्लक राहिली आहे. पुन्हा एक सिंगल रन. लास्ट 3 बॉल म्हणजे या मॅच वरती आता मात्र प्रथमेश आणि या संघाचा आता विजय निश्चितच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकतर्फी विजय होताना पाहायला मिळेल. आणि संघ ऑल आउट झालेत. चला जेके बॉईज आणि आई माऊली कॅप्टन प्रथमेश. चला या टॉस साठी या प्रथमेश. आणि जेके बॉईज कोण आहेत? दीपक सुमित टॉस साठी या. हॅलो हॅलो थँक्यू. चला या दोन्ही कॅप्टन टॉस साठी या प्लीज. कॅप्टन हॅलो. चला प्रथमेश या. प्रथमेश कॅप्टन. ओके मयूर या. कोण आहे कॅप्टन? या पटकन या. चला नेक्स्ट मॅच टॉस केला जातोय. कोण कॉल करते? ओके टेल कॉल केलाय. हेड आलाय आणि टेल आहे. ओके थांबायचंय. टॉस जिंकला एकंदरीत डिसिजन काय? फिल्डिंगचा पहिला डिसिजन आहे. आणि आता जर प्रतिस्पर्धी संघ पाहिला तर एक बलाढ्य स्टार्कर्स घेऊन एक मॅच ते देखील जिंकले. त्या संघाकडे कसं पाहता? सगळेच संघ इथे जिंकायला येतात तर म्हणजे ठीक आहे. आपण आता त्यांना प्रयत्न करू की 20-24 रनच्या आत थांबवायचं. तर मयूर आता ऍज अ कॅप्टन म्हणून पुढे आल्या. टॉस जिंकला असता डिसिजन काय घेतलं असतं? टॉस जिंकून मी प्रथम बॅटिंगचंच डिसिजन घेतलं असतं, कारण का आमची बॅटिंग लाईनअप थोडी लॉंग आहे आणि पहिली बॅटिंग घेऊन आम्ही 40+ मारायचा प्रयत्न केला असता. एकंदरीत जर आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघ देखील एक मॅच कुठेतरी जिंकलाय. त्यामुळे त्यांच्याकडे देखील एक वेगळा आत्मविश्वास आहे. चांगली स्टार्कर्स आहे. त्या संघाला डॅमेज करण्यासाठी असं कुठलं चॅलेंज आहे आणि त्याच्यावरती जर आपण हे केला फोकस केला त्या बॉलरवरती बॅटरवरती तर कुठेतरी आपण विजयाचा पाठलाग करू शकतो असं काही वाटतं? आम्ही प्रथम 2 ओव्हरमध्ये 20+ रन मारण्याचा प्रयत्न करू. जर आमचे 20+ रन झाले तर नक्कीच आमची स्कोअर 40च्या वर जाईल. सो तुम्हा दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. चला लगेचच आपण मॅच चालू करणार आहोत. तत्पूर्वी आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. सो रोहन यायचे. रोहनला मॅन ऑफ द मॅच दिलं जाईल. एक चांगली इनिंग केली आहे रोहनने. 26 रन. तिकडे आपण डिसिजन घेतले. आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. फिल्डिंग लावून घ्यायची आहे बाकी टीमने. चला फिल्डिंग लावून घ्या. रोहन
जबरदस्त परफॉर्मन्स. रोहन 2 मिनिटं थांबा.